नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अमृता, खूपदा काय होतं ना, अचानक पाहुणे घरी आले की सगळ्या बायकांची धावपळ उडते. आता ह्यांना जेवायला काय बरं करायचं? आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे भाजी काय करायची. हो, पण असाच एक छानसा भाजीचा प्रकार आज आपण इथे करणार आहोत. मला माहितीये मनीषा, तुझा कल कुठे आहे, पण थोडं आपल्या स्टाईलनी सांगूयात. आज आमच्या किचन मध्ये रंगलाय मसाल्यांचा किस्सा. लय भारी. अशी झणझणीत पातोडी रस्सा भाजी करूयात, तेही घरच्या घरी. आज ना मी आपल्या अमृताला एकदम विदर्भ स्टाईल अशी भरलेली पातोडा रस्सा भाजी करून दाखवणार आहे. त्यासाठी आपण इथे काय केलेलं आहे, 2 वाटी बेसन घेतलाय मी. पारीसाठी आपल्याला बेसन लागणार आहे, 2 वाटी बेसन. आता आपण त्यात टाकूया अर्धा चमचा हळद, 1 चमचाभर लाल तिखट, चवीनुसार मीठ, थोडंसं चमचाभर तेल. मोहन म्हणून तेल घालतोय, त्याने ना छान वडी अशी खुसखुशीत होते. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. ओवा ऑप्शनल आहे, आवडत असल्यास ना थोडा ओवा घातला तरीही चालेल. सगळं मिक्स करून घेऊया आणि छान असा सैलसर गोळा करून घेऊयात. अमृता, पाणी घालते? हो. पाणी एकदम भस्कन नाही घालायचं कारण ना बेसनाला जास्त पाणी नाही लागत. कसं आपल्याला घट्टसर गोळा करायचा आहे? थोडा सैलसर, म्हणजे त्याची पोळी लाटता आली पाहिजे इतपत तो पातळ हवा. खूप घट्टही नको, खूप पातळही नको. हा असा इतपत घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा, म्हणजे तो ना आपल्याला नीट लाटता आला पाहिजे. अमृता, काय करूया, त्याला एक 10 मिनिटं रेस्ट देऊयात. आणि आता आपल्या जे ताटात राहिलेलं आहे, अमृता पाणी घाल. हो. हे थोडं भिजत टाकूया. आता ह्याचं काय करायचं, याची गंमत मी तुम्हाला नंतर सांग. बस बस, हे पण थोडंसं मुरेल, याला बाजूला ठेवून देऊया. आपला बेसनाचा गोळाही तयार झालेला आहे. अमृता, आता आपल्याला पारीत भरायला जे सारण लागणार आहे ते आपण करून घेऊयात. त्यासाठी इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाणे भाजून सालं काढून घ्यायचे. अर्धा वाटी भाजलेले तीळ, 2-3 लसूणच्या पाकळ्या, 1 चमचाभर लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा अख्खं जिरं आणि अर्धा चमचा धन्याची पूड. जाडसर थोडीशी भरड करून घेऊयात आपण. सारण जे आहे ते रेडी झालेलं आहे. थोडीशी जाडसर अशी भरड करून घ्यायची, म्हणजे नीट ना भरता आली पाहिजे. आता आपण ह्यात घालणार आहोत चवीपुरतं मीठ, थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर, खोबरं किसून घेतलेलं आहे, अर्धा वाटी खोबरं, ते आपण याच्यात घालणार आहोत. सुकं खोबरं आहे ना मनीषा? हो, सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. आणि थोडासा लिंबाचा रस. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर का सारण असं कोरडं वाटत असेल तर 1 चमचाभर तेल घातलं ना तरी सुद्धा चालेल, पण काही आवश्यकता नाही, कारण की आपण लसूण घातलाय, लिंबाचा रस आहे, थोडासा ओलसरपणा सारणाला येतो आणि सारण व्यवस्थित भरल्या जातं. आणि तीळ पण घातले, तीळ पण स्वतःचं थोडंसं तेल सोडतं. हो हो हो, आपलं सारण रेडी आहे. अमृता, पातोड्याचा रस्सा झणझणीत हवा आहे ना? हो. मग त्यासाठी वाटण नको का? हो. आमच्या अमृताने काय केलंय, पॅन मी इथे गरम करायला ठेवलंय, थोडंसं तेल घाल. इथे मी 2 छोट्या आकाराचे कांदे बारीक पातळ त्याचे काप करून घेतलेले आहेत. ते आपण व्यवस्थित रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहोत. मनीषा, तू आज भरली पातोडी दाखवतेस, तर याच्यामध्ये पण खूप व्हेरिएशन्स असतात. कोणी कोणी पातोडी प्लेन करतं, म्हणजे त्याच्यात स्टफिंग नाही भरत. आज मनीषा आपल्याला स्टफ केलेलं दाखवते. म्हणजे भाजी एकच आहे, पण त्याचे प्रकार विविध आहेत. अजून नाव आहे. एक पाटवडी जी थापून केली जाते, हो. त्याच्यानंतर चुबुक वड्या, डुबुक वड्या, बेसनाच्या वड्या, चुनगोळे. हो. ह्याचेच म्हणजे थोडीशी ना फक्त करायची पद्धत वेगळी आहे, पण सारण साहित्य सगळं एकच असतं. फक्त करायची पद्धत बदलली ना की भाजीची चवही बदलते. कांदा झालेला आहे, तो आपण काढून घेऊया. अर्धा वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत मी. पातळ काप करून घ्यायचे आणि व्यवस्थित रंग बदलेपर्यंत आपल्याला हे काप भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे मनीषा मगाशी म्हणाली तसं अगदी सगळं घरातलं सामान आहे.
हो. म्हणजे भाजी नसेलही तुमच्या घरात आणि ऐनवेळी पाहुणे आले तर तुम्ही आरामात ही छान भाजी करू शकता. खोबरं भाजत आलं की त्यात आपण घालणार आहोत अर्धा चमचा अख्खे धणे, 8-10 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा, थोडीशी ताजी कोथिंबीर. थोडस भाजून घेऊया. गॅस बंद आणि काढून घेऊया. याला गार करून घेऊया आणि याची पेस्ट करून घेऊयात. वाटण गार झालेलं आहे, याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. वाटण वाटून झालेलं आहे, ते एका बाउलमध्ये काढून घेते मी. व्यवस्थित बारीक अशी पेस्ट करून घ्यायची, म्हणजे रस्सा छान स्मूथ होतो. हो. आणि आमच्या अमृताला खायला जरा मजा येते. आपली अर्धी तयारी झालेली आहे आणि आपला बेसनाचा गोळ्याला रेस्टही आपण दिलेला आहे. अमृता, मी काय करते, ह्याची पारी लाटते, तोपर्यंत तू स्टीमर लाव. आपण पोळी लाटायला जसा गोळा घेतो तसा गोळा घ्यायचा, हलकं बेसन घालायचं आणि ह्याची व्यवस्थित अशी पोळी लाटून घ्यायची. कितपत जाड पोळी लाटायची आपल्याला मनीषा? पातळच लाटायची आहे, कारण अच्छा. आपण लेअर देणार आहोत ना, ओके. आणि ती व्यवस्थित वाफली गेली पण पाहिजे. त्यामुळे पातळ, जेवढी पातळ तुम्हाला लाटता येईल तेवढी पातळ लाटायची. हे बघा अमृता, इतपत अशी पातळ ह्याची पोळी आपण लाटून घेतलेली आहे. आता काय करायची, पातोडी आपल्याला भरून घ्यायची आहे. हे सारण जे आहे ते असं सारण टाकायचं, थोडीशी कोथिंबीर आणि पाण्याचा एक हात घेऊन पाणी लावून घ्यायचं आणि अशी ही फोल्ड करायची. म्हणजे थोडं कलाकुसरीचं काम आहे. हो, थोडं कलाकुसरीचं काम आहे, पण खायला इतकी भारी लागते ना की तू खातच राहशील. झालं, चिपकून घेतल्याच्या नंतर परत सारण भरायचं. अच्छा, म्हणजे हे आपण असं लेअर करतोय. लेअर करतोय. म्हणजे हा प्रकार मी पहिल्यांदा बघतेय. आमच्या इकडे हो. एकाच पोळीमध्ये एकदा स्टफ केलं जातं आणि त्याचा रोल केला जातो. थोडस इथे पाणी लावायचं कडांना आणि परत ही अशी परत फोल्ड करायची. परत थोडस सारण, आता जास्त नाही घ्यायचं शेवट कारण आहे. की शेवट आहे, त्यामुळे थोडस कडांना पाणी लावायचं आणि परत फोल्ड करायची. अशी छान गुबगुबीत पारी आपली भरून घ्यायची. अच्छा. पातोडी भरून झालेली आहे, स्टीमरही गरम झालाय. अमृता, जरा काढ आणि थोडस खाली तेल लावून घे. थोडं तेल लावून घ्यायचं, म्हणजे काय होईल, पातोडी खाली चिपकणार नाही. आता 10 ते 12 मिनिटं आपण याला वाफवून घेणार आहोत. पातोड्या जोपर्यंत शिजत आहेत तोपर्यंत अमृता आपण काय करूया, रश्श्याची तयारी करून घेऊया. आता आपण या वड्या स्टीमर मध्ये स्टीम करतोय. तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर तुम्ही कढईत चाळणी ठेवून त्याच्यात पण स्टीम हो. करू शकता. अजून एक सोपा उपाय सांगते अमृता. खळखळ पाणी उकळायला ठेवायचं, वड्या त्यात सोडायच्या, वर येतात, म्हणजे त्या शिजल्या ना की त्या अलगद वर येतात. हो हो. त्यात आपण शिजलं म्हणून समजायचं. कढई तापलेली आहे अमृता, तेल घाल. बघ, विदर्भ स्पेशल पदार्थ आहे म्हटल्याच्या नंतर तेल थोडस चढ घालूया. तेल तापलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी आणि आपण जे वाटण केलं होतं ते वाटण घालूया. फक्त मोहरीची फोडणी केली होती. फक्त मोहरीची फोडणी. अमृता, कधी जेव्हा रश्श्याचं वाटण आपण भाजतो ना तेव्हा घाई करायची नाही, नाहीतर ना रश्श्याला रंग चांगला येत नाही. बरोबर. बारीक गॅसवरतीच तुम्हाला हा मसाला भाजून घ्यायचा आहे, तेल हो. सुटेपर्यंत. तेल सुटेपर्यंत व्यवस्थित रंग बदलेपर्यंत भाजायचं आहे. वाटण भाजून झालेलं आहे. आता सुके मसाले ऍड करूया. छान कलर त्याचा चेंज झाला एकदम. हो. अर्धा चमचा हळद, तिखट आवडीनुसार कमी जास्त करा. मी इथे चमचाभर लाल तिखट घालतीये. 1 चमचा धण्याची पावडर. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अमृता, थोडस पाणी घाल, म्हणजे मसाला ना जळणार नाही. थोडस घाल, 2 चमचे. मसाल्याला बघ अमृता, व्यवस्थित तेल सुटलेलं हो. आहे. आता या स्टेजला पाणी घालायचं आहे आपल्याला. इथे मी गरम पाणी घालतीये आणि भाजी किती तुम्हाला पातळ हवी, घट्ट हवी, त्या हिशोबाने पाणी घाल. बरं, तुम्हाला मी म्हटले होते ना की ह्या ज्या पाण्याची गंमत आहे, मी तुम्हाला नंतर सांगते. काय करूया, हे जे बेसन उरलं होतं ते थोडस कुचकरून घ्यायचं आणि भाजीत घालायचं. काय होईल, भाजीला दाटसरपणाही येतो आणि चवही भाजीला छान लागते. ते पाणी याच्यात ऍड करूया. अमृता, मीठ घाल. हो. आपल्या रश्श्याला उकळी आली की इथे मी 2 चमचे काळा मसाला घालतीये. तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल
जो कुठला तुमचा ठेवणीतला मसाला असेल तो मसाला घालायचा. आता छान एक 10 ते 12 मिनिटं व्यवस्थित त्याला उकळी येऊ द्यायची. आपली पातोडी ही वाफवून झालेली आहे. अमृता काढते बघ, छान त्याच्यावरती बबल्स आलेत. हो, बबल्स आले म्हणजे तुमची पातोडी व्यवस्थित शिजलेली आहे. रस्सा पण छान उकळलेला आहे. बारीक कापलेली कोथिंबीर. अमृता मिक्स कर. हो. आणि गॅस बंद. छान तर्री आली आहे रश्श्याला. वडी थंड झालेली आहे. आपण काय करूया, कट करून घेऊया. आता तुम्हाला कसा त्याचा आकार हवा त्या हिशोबाने तुम्ही कट करा. हे बघ, मस्त सारण भरलेली अशी हो. पातोडी. रस्साही तयार झालेला आहे, वड्या पण तयार आहेत. आता आपण काय करूया, सर्व करूया. इथे मी एका 2 वड्या घेते. अमृता घाल रस्सा. तुला किती हवा आहे त्या हिशोबाने घाल. हो, शेवटी जेवणार मीच आहे. हो. अगदी घरच्या साहित्यात झाला की नाही झणझणीत पातोडी रस्सा. आणि तेही अगदी विदर्भ स्टाईल. म्हणजे काय, करणाराही खुश आणि खाणाराही खुश. अशा छान छान रेसिपीज आम्ही तुम्हाला इथे दाखवत राहू. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे लागेल. आणि पाहत राहा किचन क्वीन्स.